तुम्ही रोज इंग्लिश बोलता. माझा मोबाईल कुठे आहे? आज मीटिंग आहे. तो होमवर्क कंप्लीट केलं का? पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आत्ता जे बोललात त्यात नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह वापरलेत नाही ना? म्हणजे तुम्ही इंग्लिश वापरताय, पण तुम्हाला त्याचा सिस्टीम कळत नाही. म्हणूनच काय होतं माहिती आहे, आपण शब्द ओळखतो पण सेंटेन्स बनवताना अडखळतो. उदाहरणार्थ बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा काय, आय गोईंग मार्केट. आय गोईंग मार्केट. किंवा ही व्हेरी रन फास्ट. का होतं असं? कारण आपल्याला ग्रामर नाही कळत. आणि ग्रामरचा बेस काय आहे माहिती आहे? पार्ट ऑफ स्पीच. चला एक सिम्पल सेंटेन्स बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही सेंटेन्स आहे ते काय आहे बघा. रवी इज अ स्मार्ट बॉय. स्मार्ट बॉय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे बघा, हे जे काही रवी आहे, रवी काय आहे रे? तर रवी आहे नाऊन. काय आहे? नाऊन. म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात बघा, नाऊन. त्यानंतर इज. आता बघा इज काय आहे? तर इथं आहे क्रिया. ह्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देते. मी काय सांगितलं, इज म्हणजे काय रे? वाक्य पूर्ण करते. कारण इज काय म्हणतो आपण? आहे. पण हे ते काय आहे रे? क्रिया. म्हणजेच इथे आहे ती व्हर्ब. काय आहे बघा? व्हर्ब. व्हर्ब म्हणजे क्रिया. त्यानंतर रवी कसा आहे रे? तर रवी आहे स्मार्ट. काय आहे बघा? रवी आहे स्मार्ट. स्मार्ट म्हणजे काय? विशेषण. म्हणजे इथे काय आलं रे? ॲडजेक्टिव्ह. काय आलं बघा? ॲडजेक्टिव्ह. आता बघा काय आहे पुन्हा? बॉय. BOY. बॉय म्हणजे काय? पुन्हा आलं नाऊन. काय आलं बघा? पुन्हा आलं नाऊन. पण आपण काय करतो माहिती आहे? आपण काय म्हणतो? रवी स्मार्ट बॉय. काय म्हणतो? रवी स्मार्ट बॉय. लक्षात आलं का? म्हणजेच आपण काय करतो रे? शब्द ओळखतो, पण त्याचं काम आपल्याला कळतं नाही. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, आपण मराठीत क्रिया म्हटलं की लगेच आपल्याला काय आठवतं रे? ॲक्शन आठवते. धावणे, खाणे, खेळणे. म्हणून लोकांना वाटतं की ही जी काही क्रिया म्हणजे फक्त ॲक्शन असते, पण हे पूर्णपणे खरं नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हर्ब म्हणजे फक्त ॲक्शन नाही. व्हर्ब म्हणजे काय? की जे काही तुम्ही काम करताय त्याची जी स्थिती आहे किंवा जे काही अस्तित्व दाखवणारा शब्द. लक्षात आलं का? कामाची स्थिती किंवा कामाचा अस्तित्व दाखवणारा शब्द म्हणजेच काय? व्हर्ब. आता बघा, रवी इज अ स्मार्ट बॉय. आता इथं इज काय करतो रे? तो काही ॲक्शन दाखवत नाही, पण रवी कसा आहे हे सांगतो. म्हणजेच काय? रवी कसा आहे रे? रवी कसा मुलगा आहे? तर रवी कसा? स्मार्ट बॉय आहे. काय आहे बघा? स्मार्ट बॉय आहे. म्हणजेच रवी हुशार मुलगा आहे. हे ते आहे. हे काय आहे रे? तर ते ॲक्शन नाही आहे, पण हा काय करतो रे? वाक्य पूर्ण करतो. रवीची स्थिती सांगतो की रवी कसा आहे रे? हुशार मुलगा आहे. म्हणून इथे जे काही इज आहे ते काय आहे बघा? व्हर्ब. आणि इंग्लिशमध्ये इज म्हणून काय आहे रे? व्हर्ब. जर बघा आपण इज काढून टाकलं तर काय होईल? रवी अ स्मार्ट बॉय. हे झालं ना चुकीचं सेंटेन्स. म्हणजेच हे वाक्यच काय झालं रे? अपूर्ण झालं किंवा इनकम्प्लीट झालं. कारण इज शिवाय सेंटेन्सला अर्थ नाही. लक्षात आलं का? तुम्ही म्हणाल पहिल्या व्हिडिओमध्ये इज म्हणजे आहे सांगितलं, पण इथं क्रिया आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपण काय करूया? आणखी 2-3 एक्झाम्पल घेऊया. काय आहे बघा? शी इज हॅप्पी. शी इज हॅप्पी. विद्यार्थी मित्रांनो, हॅप्पी म्हणजे काय? आनंदी. ती आनंदी आहे. शी म्हणजे काय? ती आनंदी आहे. किंवा बघा, आय एम रेडी. काय आहे बघा? आय एम रेडी. रेडी म्हणजे तयार. मी तयार आहे. किंवा दे आर स्टुडंट. ते विद्यार्थी आहेत किंवा ते विद्यार्थिनी आहेत. लक्षात आलं का? आता इथे कुठे ॲक्शन आहे का? तर नाही. पण काय आहे रे? व्हर्ब आहे. काय आहे बघा? ह्या तिन्ही वाक्यामध्ये काय आहे रे? व्हर्ब आहे. कारण ते स्थिती सांगतात. म्हणजेच ती आनंदी आहे, तो तयार आहे आणि ते विद्यार्थी आहेत. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, व्हर्ब म्हणजे फक्त काम नाही, तर व्हर्ब म्हणजे काय होतंय
कसं आहे हे सांगणारा शब्द. तुम्हाला वाटतं वर्ब म्हणजे फक्त धावणे, खाणे, पण हे जे काही इज आहे हे पण एक वर्ब आहे, कारण तो रवीबद्दल माहिती देतो, रवी कसा आहे हे सांगतो. म्हणजेच ॲक्शन नाही तरी चालेल, पण जर तो शब्द सेंटेन्स पूर्ण करत असेल तर तो काय असतो रे विद्यार्थी मित्रांनो, वर्ब असतो. लक्षात आलं का? आता बघा, आपण मराठीत बोलताना काय करतो माहिती आहे, मी टुडे स्कूलला लेट गेलो, माझा बेस्ट फ्रेंड खूप फनी आहे. बघा, आता तुम्ही काय केलं रे, इंग्लिश शब्द वापरला, पण तुम्हाला कळालं नाही. काय तुम्ही शब्द वापरला, तर तुम्ही शब्द वापरला बघा फ्रेंड. काय आहे, माझा बेस्ट फ्रेंड खूप फनी आहे, म्हणजेच इथं तुम्ही काय शब्द वापरला, फ्रेंड. फ्रेंड काय आलं रे, तर फ्रेंड आलं नाऊन. काय आलं बघा, फ्रेंड म्हणजे नाऊन. नाऊन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, नाव. लक्षात आलं का? त्यानंतरनं फनी. फनी म्हणजेच काय आलं, ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. तो मित्र कसा आहे रे, फनी आहे. हे आपण त्याचं विशेष सांगितलं, ते काय आहे रे, ॲडजेक्टिव्ह. आणि हे जे काही लेट आहे, हे लेट म्हणजेच काय, मी टुडे स्कूलला लेट गेलो. लेट म्हणजे काय, ॲडवर्ब आहे. काय आहे बघा, ॲडवर्ब. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, क्रिया विशेषण. काय आहे बघा ते, क्रिया विशेषण. म्हणजे तुम्ही हे इंग्लिश वापरताय पण तुम्हाला इंग्लिश समजतं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय, हे जे काही आपण सेंटेन्स बनवले, हे सेंटेन्स बनवण्याचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. जसं की घर बनवायला आपल्याला वीट, सिमेंट, लोखंडाची गरज लागते, तसंच इंग्लिशसाठी लागतं ते नाऊन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रोनाऊन, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. आणि हे सगळं मिळून काय होतं रे, सेंटेन्स तयार होतं. लक्षात आलं का? जर तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच कळलं नाही तर तुम्ही बरोबर सेंटेन्स बनवू शकत नाही. तुमचं ग्रामर कधीच स्ट्रॉंग होणार नाही आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हे शिकला तर तुम्ही स्वतः सेंटेन्स तयार करू शकता, ट्रान्सलेशन न करता बोलू शकता. इंग्लिश तुम्हाला नॅचरल वाटायला लागेल. म्हणजेच पार्ट ऑफ स्पीच म्हणजेच काय आहे रे, इंग्लिशचं फाउंडेशन आहे. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही काय केलं रे, की हे जे काही वर्ड आहेत, गोईंग, स्मार्ट, म्हणजे आपण काय करतो रे, क्रियापद काय करतो रे, लक्षात ठेवतो. क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप. आजपर्यंत आपण वर्ड पाठ केले, सेंटेन्स पाठ केले, पण बेस आपण कधीच शिकला नाही. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश तुम्हाला कधीच कम्फर्टेबल वाटलं नाही. पण आज तुम्हाला कळलं, इंग्लिश म्हणजे फक्त शब्द नाही, इंग्लिश म्हणजे सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमचं नाव आहे पार्ट ऑफ स्पीच. आजपासून एक डिसिजन घ्या, मी ग्रामरला घाबरणार नाही, मी माझा जो काही बेस आहे तो स्ट्रॉंग करणार. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीने, इझी पद्धतीने सुरू करू. नाऊन म्हणजे काय, अगदी शून्यापासून. लक्षात आलं का? तोपर्यंत प्रॅक्टिस करा, ऑब्झर्व करा आणि एक काम नक्की करा. आज तुम्हीही जे बोलाल त्यात नाऊन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह शोधून बघा. तेव्हाच तुम्हाला जाणवेल, अरे इंग्लिश तर आपण आधीपासून वापरत होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.